नमस्कार, आपलं स्वागत आहे लोकमत ऑक्सिजनमध्ये। सप्टेंबर 1 ते सप्टेंबर 7 हा नॅशनल न्यूट्रिशन वीक म्हणून साजरा केला जातो। तसंच आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा सप्टेंबर महिना न्यूट्रिशनला महत्त्व देण्यास सांगितलेलं आहे। या वर्षीची थीम आहे ईट राईट बाईट बाय बाईट, म्हणजेच चांगलं खा आणि चावून खा। बरं, आहार काय असावा, न्यूट्रिशन का महत्त्वाचं आहे, बॅलन्स डाईट काय आहे, या सगळ्यावर आम्ही बातचीत केली। आम्ही संवाद साधला डायटिशियन अनघा कुलकर्णी यांच्याशी। पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे। न्यूट्रिशन म्हणजे पहिल्यांदा असं आपण म्हणू शकतो की आपण जे काही खातो पितो त्याच्यामुळे आपल्या शरीराला मिळणारे सत्व, ज्यामुळे आपली ग्रोथ म्हणा किंवा आपली चांगली हेल्थ म्हणा, हे मेंटेन करण्याचं साधन आहे न्यूट्रिशन। त्याच्यामुळे न्यूट्रिशन फक्त न्यूट्रिशन असं नाही, त्याच्यामध्ये तुमचे बाकीचे हॅबिट्स किंवा इटिंग पॅटर्न्स, मील टाइम्स, हे सगळं आलं। सो एनिथिंग जे आपल्याला पोषक तत्व देणार आहेत आपल्या ग्रोथसाठी, आपल्या चांगल्या हेल्थसाठी, त्याला आपण न्यूट्रिशन म्हणतो। आणि जसं तुम्ही म्हणालात की आता न्यूट्रिशन वीक आहे अँड द न्यूट्रिशन मंथ ॲज वेल, या एव्हरी इयर जो काही न्यूट्रिशन वीक असतो त्याची एक थीम असते। सो धिस टाइम इट इज ईट राईट बाईट बाय बाईट, अशी ती थीम आहे। ईट राईट हा फंडा पंतप्रधानांनी इंट्रोड्यूस केला, याच्यामध्ये त्याचं खूप हे मोठं आहे, कारण बरोबर खाणं हे तितकंच महत्त्वाचं आहे जितक्या बाकीच्या गोष्टी। त्याच्यामुळे न्यूट्रिशन म्हणजे काय, त्याच्यापेक्षा आपण काय खातो आहे, आपण बरोबर खातोय का, ते त्याच्याकडे लक्ष देणं जास्ती गरजेचं आहे। आपण लहानपणापासून साधारण जे खात आलो, म्हणजे पोळी भाजी, वरण भात, कोशिंबिरी, ताक, दही, ह्या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला काही ना काही प्रकारचे न्यूट्रिएंट्स मिळतच असतात। आता नव्याने इंट्रोड्यूस झालेले म्हणजे जंक ॲटम्स। सो जंक ॲटम्स सोडले तर त्याच्याऐवजी आपले डिफरंट कुकिंग मेथड्स किंवा आपले कॉम्बिनेशन, जसं आपण वरण भात तूप हे सगळं खातो, या सगळ्या गोष्टीतनं आपल्याला काही ना काही प्रकारचे पोषक तत्व मिळत असतात, जे आपल्या हेल्दी बॉडीसाठी किंवा आपल्या एकूणच इम्युनिटीसाठी खूप गरजेचे असतात। फर्स्ट थिंग, मी बॅलन्स डाएट काय आहे ते सांगते। बॅलन्स डाएट म्हणजे ज्याच्यामध्ये प्रत्येक फूड ग्रुपमधनं काही ना काही गोष्टी आलेल्या आहेत। जेव्हा आपण आपल्या प्लेटकडे बघतो त्या फूड ग्रुप्समधनं त्या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे। फॉर एक्झाम्पल ग्रेन्स अँड सिरियल्स, जे आपण पोळी किंवा भात किंवा भाकरी हे खातो, त्याच्यामध्येच आलं पल्सेस अँड लेग्युम्स, जे आपण वरण, आमटी, उसळ या याच्यातनं खातो। त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी नॉनव्हेज खात असतील, दॅट इज अगेन अ प्रोटीन सोर्स। त्याच्या व्यतिरिक्त कोशिंबिरी आपल्या जेवणात बरेचदा असतात। सो कोशिंबीर म्हणजे त्याच्यातनं आपल्याला अँटीऑक्सिडंट किंवा फायबर अशा गोष्टी मिळतात, जेणेकरून आपल्या शरीरातले टॉक्झिन्स बाहेर जातात, त्यांनी आपली इम्युनिटी वाढते, आपल्याला फॅट लॉससाठी हेल्प होते असं। त्याच्या व्यतिरिक्त असतं दही ताक, विच इज काइंड ऑफ अ नॅचरल प्रोबायोटिक, की आपली गट हेल्थ इम्प्रूव्ह होणं किंवा चांगली असणं खूप महत्त्वाचं आहे। सो या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या एका प्लेटमध्ये किंवा दिवसभराच्या याच्यात येतात, त्याला तुम्ही म्हणता बॅलन्स डाएट। आणि आता याच्यातली एखादी गोष्ट मिसिंग आहे, लाईक तुम्ही डाळ नाही खाताय, तुम्ही फक्त पोळी भाजी खाताय, सो यू आर स्टेईंग अवे फ्रॉम द प्रोटीन्स। आणि मग प्रोटीन्स पासून मिळणारे बेनिफिट्स म्हणजे आता मसल ग्रोथ आहे, फॅट लॉस आहे, त्याच्यापासून तुम्ही उगाचच लांब राहता, कारण यू आर नॉट इटिंग बॅलन्स डाएट। सो जेव्हा तुम्ही बॅलन्स डाएट खाता दिवसभरात किंवा एका याच्यात, तेव्हा दॅट नॉट ओनली हेल्प्स यू फॉर अ वेट लॉस और फॉर अ स्पेसिफिक हेल्थ, इट ऑल्सो हेल्प्स यू इम्प्रूव्ह युअर इम्युनिटी। इम्युनिटी केव्हा वाढणार, जेव्हा तुम्ही सगळ्या प्रकारचे पोषक तत्व खाल, तेव्हा हळूहळू तुमची इम्युनिटी बिल्डअप होणार। त्याच्यासाठी बॅलन्स डाएट घेणं हे खूप महत्त्वाचं आहे। कुठलेच फॅट डाएट लॉंग टर्म प्रोसेससाठी चांगले नाहीत। इंटरमिटंट फास्टिंग हे फॅट डाएट नाही आहे ॲक्च्युली, तो एक इटिंग पॅटर्न आहे। म्हणजे आपण पूर्वी जसं निर्जळी उपवास किंवा नॉर्मल उपवास करायचो, तो याच्यासाठी की थोडी रेस्ट आपल्या बॉडीला त्या याच्यात मिळाली पाहिजे किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमला मिळाली पाहिजे, जेणेकरून खूप इन्सुलिन प्रोडक्शन होता कामा नये। कारण आपण जेव्हा काही पण खातो किंवा जेवतो तेव्हा इन्सुलिन प्रोडक्शन होतं। आता हे व्हेरी करतं पर्सन टू पर्सन, त्याच्यामुळे कोणाकोणाला फ्रिक्वेंट मील्स जास्ती हेल्प करतं, कोणाकोणाला इंटरमिटंट फास्टिंग। पण इंटरमिटंट फास्टिंग बऱ्याच वेळेला हेल्प करतं, कारण जेव्हा आपण त्या एक विंडो असते, फास्टिंगची एक विंडो असते आणि इटिंगची एक विंडो असते। सो त्या फास्टिंग पिरियडमध्ये युअर बॉडी इज रेस्टिंग, इन्सुलिन प्रोडक्शन असं खूप सिव्हिअर होत नाही, कारण आपण खात नाही।
आणि मग त्याच्यात फॅट गेनची प्रोसेस जी म्हणतो, जी खात असल्यामुळे, सारखं खात असल्यामुळे होते, ती कमी होऊन हळूहळू फॅट लॉस होतो. सेम थिंग विथ द कीटो. कीटो म्हणा किंवा बाकीचे जे क्रॅश डाएट्स किंवा फॅट डाएट्स असतात, मी म्हटलं तसं ते लॉंग टर्म प्रोसेससाठी चांगले नाही, कारण आपल्याला बॅलन्स डाएट त्याच्यातनं मिळू शकत नाही. सो जस्ट फॉर अ चेंज, कधी कधी असं असतं की खूपच काहीतरी सिव्हिअर फंक्शन आहे अँड आय वॉन्ट टू लूज वेट, पण तरीही ॲज अ डायटिशियन आय विल नॉट सजेस्ट एनी फॅड ऑर क्रॅश डाएट. ट्राय अँड गो विथ द हेल्दी वेट लॉस प्रोसेस, कारण तो लॉंग टर्म पण असणार आहे. फॅट डाएट्सनी असा खूप पटकन इन्स्टंट वेट लॉस मिळतो, पण जेव्हा तुम्ही परत तुमच्या रुटीनमध्ये येता तो तेवढ्याच फास्ट गेन होतो. आणि त्या पिरियडमध्ये यू नेव्हर नो की तुमचे बाकीचे न्यूट्रिएंट लॉस पण होत असतील, कारण जसं कीटोमध्ये यू डोंट ईट कार्ब्स ॲट ऑल. ऑलमोस्ट 5% किंवा 10% एवढेच कार्ब्स असतात, अँड कार्ब इज द बेसिक सोर्स ऑफ आवर एनर्जी. हां, कीटोसिसमुळे फॅट लॉस फास्ट होतो, पण इफ यू वॉन्ट टू कम बॅक ऑन अ रुटीन नॉर्मल इटिंग पॅटर्न, then I will suggest not to go on any fad or crash diet. It is not a healthy way to lose weight. स्ट्रेसमध्ये ओव्हर इटिंग म्हणजे लॉकडाऊनमुळे आलेला स्ट्रेस हा जास्ती मेन कन्सर्न आहे ओव्हर इटिंगचा, की घरी बसून बाकी काहीच काम नाही आहे, तर लेट्स ट्राय अँड ईट. म्हणजे डिशेसचं पण खूप फॅड होतं मध्ये की ही डिश बनवायची त्याच्यामध्ये. पण याच्यामध्ये पहिली गोष्ट तर कंट्रोल, दॅट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. स्ट्रेससाठी हां, स्पेसिफिक काही गोष्टी आपण ॲड करू शकतो. हॉबीजमध्ये इंडल्ज करू शकतो किंवा मेडिटेशन करू शकतो. काहीच नाही मिळालं तर आपण डीप ब्रिदिंग करू शकतो, ज्याने थोडीफार याच्यात आपली स्ट्रेस लेवल कंट्रोलमध्ये होते. आणि आफ्टर दॅट यू शुड बी वर्किंग मोर ऑन व्हॉट एक्झॅक्टली यू आर इटिंग. आपण काय खातो आहे याच्याकडे थोडंसं जरी लक्ष दिलं तरी तुम्ही तुमचे पोर्शन्स मग कंट्रोल करू शकता. आणि स्ट्रेसमुळे जे ओव्हर इटिंग होतं, आता पॅटर्न विल चेंज पर्सन टू पर्सन, की जर तुमचं ओव्हर हिट होत आहे देन यू मेक शुअर की तुम्ही फ्रिक्वेंट इटिंग पॅटर्न करताय, की दर 2-2 तासांनी खाताय. पण त्यावेळेस मग हेल्दी ऑप्शन्स चूज करणं महत्त्वाचं आहे. आणि ते नसेल होत तर मग ओव्हर इट होत जाणार, मग ते स्ट्रेसमुळे असेल किंवा कशामुळे पण असेल, आणि अल्टिमेट रिझल्ट इज फॅट गेन, अनवॉन्टेड फॅट गेन, ज्याची काही गरज नाही आहे. सो कंट्रोल आणि गुड चॉईसेस किंवा स्मार्ट स्नॅकिंग वी शुड से, हे जास्ती महत्त्वाचं. बेसिक गोष्टी फॉलो करा, जसं न्यूट्रिशन वीकची थीम आहे की ईट राईट. कुठलीही गोष्ट जास्ती प्रमाणात खाऊ नका. आय विल नॉट से की तुमच्या फेवरेट गोष्टी तुम्ही अजिबात खाऊ नका किंवा अगदीच त्याच्यापासून दूर राहा. तुमचे पोर्शन्स बघा की तुम्ही एका वेळेस किती खाताय, याच्याकडे लक्ष द्या. ज्या सिम्पल गोष्टी असतात की दिवसातनं एक तरी फळ खा, भाज्या खा, कच्च्या भाज्या खा, बाहेर जाता तेव्हा बाहेर हेल्दी ऑप्शन्स चूज करा. अशा बेसिक गोष्टी जरी फॉलो केल्या तरी मग तुम्हाला खूप जास्ती फॅट गेन किंवा याच्याकडे लक्ष द्यावं लागणार नाही. सो पोर्शन कंट्रोल इज द की फॉर एव्हरीथिंग. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, तसंच डाएट किंवा न्यूट्रिशन संबंधित तुम्हाला कोणते व्हिडिओज पाहायला आवडतील हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी लोकमत ऑक्सिजन हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक करा. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत शिंदेसह रुपाली शिंदे, लोकमत, मुंबई.